बातमी आहे। धर्मांतर विरोधी कायद्यासंदर्भात मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणेंनी मोठा दावा केलाय। थोडं थांबा, आपल्या राज्यामध्ये धर्मांतर विरोधी कडक कायदा तयार करण्यात येणार आहे असा दावा मंत्री नितेश राणेंनी केलाय। तर राणेंच्या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते मात्र चांगलेच आक्रमक झालेत। देवाच्या नावाने हिंदू बहिणींशी बोलायचं आणि मग तिचं धर्मांतर करण्यासाठी प्रयत्न करायचा, जोर जबरदस्ती करायची, तिला मारून टाकायचं, तिचं आयुष्य खराब करायचं, ही सगळी नाटकं आता आमच्या महाराष्ट्रात चालणार नाही। थोडा वेळ थांबा तुम्ही। आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या राज्यामध्ये देशातला सर्वात कडक धर्मांतर विरोधी कायदा आम्ही तुम्हाला आणून दाखवू आणि आमच्या सगळ्या हिंदू बहिणींना सुरक्षित करून दाखवू। नितेश राणेंना घटनाच अजून वाचली नाही। या देशावर, देशातील संविधानावर जर नितेश राणेंचा विश्वास असेल आणि संविधानावर हा देश चालवायचा असेल तर त्यांचे वक्तव्य असे आलेच नसते। त्यांना हा देश मनुस्मृतीच्या भरोश्यावर चालवायचा आहे का की संविधानाच्या भरोश्यावर चालवायचा आहे? इच्छापूर्तीसाठी अशा प्रकारचे वक्तव्य करून समाजामध्ये, धर्मामध्ये तेढ निर्माण करत असेल तर ही मला वाटतं की संविधानाचाही अपमान आहे आणि त्या पदाचाही अपमान आहे।